एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक 25 वर्षीय तरुणी होती आणि या 25 वर्षीय तरुणीचे 2 बॉयफ्रेंड होते. म्हणजे ही तरुणी एकाच वेळी 2 बॉयफ्रेंडच्या संपर्कात होती. कधी याच्यासोबत कधी याच्यासोबत अशा पद्धतीनं ती दोघांसोबत सुद्धा संपर्क करत होती आणि दोघांसोबत सुद्धा संबंध ठेवत होती. मग याच माध्यमातून एक दिवस ती जी तरुणी आहे ती गर्भवती सुद्धा झाली होती. पण मात्र ती नेमकी गर्भवती कोणाकडून झाली हीच गोष्ट त्या तरुणीला माहीत नव्हती. म्हणून तिनं पहिल्या प्रियकराला विचारलं की मी तुझ्यासोबत लग्न करणार आहे आणि तुझ्यामुळेच मी गर्भवती झालेली आहे. तेव्हा त्या प्रियकराने तिला विरोध केला, माझ्यामुळे कसं काय झालं, माझ्यामुळे झालं नाही आणि हे मी काही केलं नाही, मी तुझ्यासोबत लग्न सुद्धा करणार नाही असं थेट त्या तरुणीला सांगितलं. मग ती तरुणी दुसऱ्या प्रियकराकडे गेली, त्याला म्हणली की मी तुझ्यामुळे गर्भवती झालेली आहे, मला तुझ्यासोबत लग्न करायचंय, तू जर लग्न केलं नाही तर असं असं होईल. मग आता ते सुद्धा तरुणाने तिला विरोध केला. ते सुद्धा म्हणला की मी तुला गर्भवती केलं नाही, तू ज्याच्याकडे गेली त्याला सांग. अशा पद्धतीनं दोनही तरुणांनी त्या तरुणीला त्या ठिकाणाहून काढून दिलं आणि तिच्यासोबत लग्न करायला थेट विरोध केला. पण मात्र या संपूर्ण प्रकरणामुळं घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचंय. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यातील घाटमपूर परिसरामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे. याच घाटमपूर परिसरामध्ये एक आंब्याची बाग आहे आणि याच आंब्याच्या बागेमध्ये एका 25 वर्षीय तरुणीचा मृतदेह असल्याची माहिती आजूबाजूच्या लोकांना समजली. आता बातमी समजल्यानंतर त्या ठिकाणी बरेच लोक जमा झाले, गावकरी जमा झाले आणि बघता बघता गावातल्या लोकांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये दिली. आता घटनास्थळी पोलीस आले, पोलिसांनी पंचनामा केला, ती जी मृत्युमुखी पडलेली तरुणी आहे तिची ओळख पटवली. तेव्हा समजलं की ही याच गावामधली तरुणी आहे आणि या तरुणीचे 2 बॉयफ्रेंड होते आणि त्या 2 बॉयफ्रेंड कडून ही तरुणी गर्भवती झाली होती. कारण की ती तरुणी 7 महिन्याची गर्भवती झालेली स्पष्टपणानं दिसत होतं. पोलिसांनी तिचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी नेला होता आणि सगळं काही पोलीस तपासत होते. मग आजूबाजूच्या लोकांना, इकडच्या तिकडच्या लोकांना, परिवारातल्या लोकांना विचारल्यानंतर अशी माहिती समजली होती की ही जी तरुणी आहे या तरुणीचे 2 बॉयफ्रेंड होते. ती त्या 2 बॉयफ्रेंडच्या संपर्कात होती. एकमेकांसोबत लपून ती अशा पद्धतीनं दोनही जणांसोबत सगळं काही करत होती. मग याच माध्यमातून ती तरुणी गर्भवती सुद्धा झाली होती. पण मात्र ती नेमकी गर्भवती कोणाकडून झाली हीच गोष्ट त्या तरुणीला माहीत नव्हती. म्हणून ती दोनही तरुणांसोबत वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांना लग्न करण्यासाठी तयार करत होती. पण मात्र पहिल्या तिच्या प्रियकरांना तिला विरोध केला, लग्न करणार नाही सांगितलं. दुसऱ्यांना सुद्धा विरोध केला, मी तुझ्यासोबत लग्न करणार नाही असं सांगितलं. मग आता दोघा जणांनी सुद्धा तिला विरोध केला होता, तरी सुद्धा तिनं गर्भपात करायचं ठरवलेलं नव्हतं. तिनं सांगितलं होतं की ती तिच्या बाळाला जन्म देणार आहे. पण मात्र आता ती गर्भवती होऊन 7 महिने झाले होते. घरच्याच्या लोकांना, आजूबाजूच्या लोकांना, सगळ्या लोकांना त्या तरुणीबद्दल ही माहिती समजली होती. म्हणून तिनं त्या गाव सोडून निघून जाण्याचा निर्णय घेतला होता आणि अखेर ती गावामधून बेपत्ता सुद्धा झाली होती. पण मात्र अखेर तिचा मृतदेह मिळाल्यामुळं आणि पोलिसांनी तपास केल्यामुळं त्या 2 प्रियकरांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेलं आहे. पण मात्र ती मृत्युमुखी कसं काय पडली, तिचा त्या ठिकाणी खून झालाय का, तिनं आत्महत्या केली आहे का, हे सगळं आता पोलीस तपासातून समोर येणार आहेत. पण मात्र तिला नेमकं गर्भवती कोणी केलं हे मात्र DNA टेस्टद्वारे समोर येणार आहे. कारण की दोघंही जण म्हणतायत की मी हिला गर्भवती केलं नाही आणि ती ह्या दोघांचीच प्रेयसी होती. मग तिला नेमकं गर्भवती कोणी केलं हाच प्रश्न सगळ्यांसमोर पडलेला आहे. वर्तमानपत्रामध्ये सुद्धा ही बातमी प्रसिद्ध झालेली आहे. म्हणून संपूर्ण राज्यामध्ये आणि देशामध्ये सुद्धा याच प्रकरणाची चर्चा सुरू आहे. आता त्या तरुणीला जर खरंच तिच्या प्रियकरासोबत लग्न करायचं होतं, सुखाचा संसार करायचा होता, तर तिनं प्रामाणिकपणानं एका निष्ठेनं एकाच तरुणासोबत राहायचं होतं. 2 तरुणांसोबत अशा पद्धतीनं करायला नव्हतं पाहिजे असंच बऱ्याच जणांचं म्हणणं आहे. पण मात्र आता ज्या पद्धतीने हे संपूर्ण प्रकरण
घडलेलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय, मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो. लोकांना सावध आणि सतर्क राहण्यास सुद्धा आवाहन करत असतो.